आरोग्य विभागामधील 3200 कोटींच्या कामांना स्थगिती. मुख्यमंत्र्यांकडून तानाजी सावंतांच्या कार्यकाळातील कामांना स्थगिती दिल्याची सूत्रांची माहिती. पुण्यातील एका खासगी कंपनीला 30 ऑगस्ट 2024 रोजी साफसफाईसाठी दिली होती मंजुरी. रोहित पवारांकडून मुख्यमंत्री फडणवीसांचं अभिनंदन. आरोग्य विभागामधील कंत्राटाला स्थगिती देण्याच्या निर्णयाचं स्वागत. आजपासून व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरामध्ये 6 रुपयांची वाढ. मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा धक्का. दिल्लीमध्ये 19 किलो व्यावसायिक सिलेंडरसाठी 1803 रुपये मोजावे लागणार. राज्यामधील सर्व उर्दू शाळांची तपासणी होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तपासणीचे आदेश. अनेक उर्दू शाळांमध्ये होत असलेल्या घोटाळ्यांमुळे निर्णय. शनी शिंगणापुरात शनिदेवाला आजपासून ब्रँडेड तेलाचा अभिषेक स्वीकारला जाणार. शनिदेवाच्या शिळेची झीज रोखण्यासाठी देवस्थानचा निर्णय. पगारदारांचा पीएफ व्याजदर जैसे थे. 2024-25 साठी पीएफचा व्याजदर 8.25% कायम. केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या बैठकीमध्ये ईडीएलआय योजनेअंतर्गत कामगारांच्या विम्याचे लाभ वाढवण्याचाही निर्णय. आरटी प्रवेशासाठी 10 मार्चपर्यंत मुदतवाढ. आतापर्यंत 46,926 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित. मुदतवाढीचे परिपत्रक प्रसिद्ध. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मुख्यालयातूनच नमुना उत्तरपत्रिका बाहेर. मोबाईलवर छायाचित्र पाठवणाऱ्या नियामकावर गुन्हा. राज्यभरात 11वी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं होणार. प्रवेश प्रक्रियेबाबत मोठा निर्णय. याआधी ऑनलाईन प्रक्रिया मेट्रो सिटीतच होत होती, आता राज्यभरात होणार.